सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब, त्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, माता रमाई या सर्वच महान स्त्रियांना मी प्रथम विनम्र अभिवादन करते. मंचावर विराजमान सर्वच तोलामोलाचे सर्वच मान्यवर, प्रत्येक आपल्या आपल्या फील्डमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करणारे असे आहेत ते, आणि माझ्यासमोर सर्व समस्त नारी शक्ती जी आहे विराजमान, त्या शक्तीला देखील मी आपल्या सर्वांना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला खूप खूप शुभेच्छा देते. आजचा दिवस खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा, तिच्या यशाचा गौरव करण्याचा दिवस आहे. आपण बघतो की आता स्त्रिया सर्वच क्षेत्रात आहे. तुमच्या समोरही प्रत्येक क्षेत्रातली एक एक स्त्री बसलेली आहे जी प्रतिनिधित्व करते. या सगळ्यांचं कौतुक इथे करण्यात आलं, या सगळ्यांचा आदर इथे करण्यात आला. जी हे सगळं आहे, जी कुटुंबाची काळजी घेते, जर कोणी आजारी पडलं तर म्हणजे डॉक्टर, घरातला नळ दुरुस्त करण्यापासून बेसिन ब्लॉक झाला असेल, एखादी गोष्ट तुटली असेल, त्या सगळ्या गोष्टी रिपेअर करणारी इंजिनियर, त्याच्यानंतर घराचं नेतृत्व करणारी, राजकीय नेतृत्व असणारी एक स्त्री म्हणून, आपल्या मुलाची आपल्या म्हणजे पतीकडे वकिली करणारी एक उत्तम अशी ॲडव्होकेट, या सगळ्या भूमिका एकच स्त्री पार पाडते, ती म्हणजे गृहिणी. आणि जिचा सत्कार कोणत्याही मंचावर होत नाही, त्या गृहिणीसाठी प्रथम टाळ, खूप स्वतःसाठी टाळ, आणि स्वतःला स्वतःच्याच हाताने कौतुकाची थाप द्या. अहो, एखाद्या क्षेत्रात नामवंत होणं सोपं आहे. एखाद्या क्षेत्रामध्ये मी चांगली डेंटिस्ट झाली, काही मोठेपणाने एकच काम केलं आहे की नाही. आपण काय म्हणतो, मुलगी शिकली, स्वयंपाक थोडा कमी येतो म्हणतो की नाही. एक गृहिणीला काही आहे का सांगायला की मला हे येत नाही, मला स्वयंपाक येऊ शकत नाही, किंवा मला रांगोळी येऊ शकत नाही, मला कलाकुसर येऊ शकत नाही, मला शिवणकाम येऊ शकत नाही, ही सांगायची तरतूद एक गृहिणीला आहे का? नाही ना. एखादीचं घर अस्ताव्यस्त असलं, आज माझ्या घरात गर्द असला काय, मॅडमला आज टाईम नाही, इतक्यात मॅडम बिझी, टाईम नाही असं म्हणतो. ती बाहेर जाते ना, काम करते म्हणून असं तरी चालून जातं. एका गृहिणीचं घर जर अस्ताव्यस्त असलं तर चालतं का? नाही चालत ना. त्याच्यामुळे सर्वप्रथम आपण त्या आपल्या मना किंवा ज्या गृहिणी आहेत त्यांचा सत्कार सर्वप्रथम करूया, आणि त्यांना खऱ्या अर्थाने महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. कारण की तुम्ही सगळ्या भूमिका एकीमध्ये आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या तुम्ही आहात. त्यानंतर असं म्हणतात की नारी तू नारायणी, असं म्हटलं जातं समाजात की नारी तू नारायणी. पण प्रत्यक्ष जीवनामध्ये बघा, पुरुष आणि स्त्री यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. बरं, आपल्याला जर अधिकार दिले, आपल्याला जर काही सुविधा दिल्या तर कशा दिल्या जातात? उपकार म्हणून, सहानुभूती म्हणून, अबला म्हणून, हो की नाही. असे अधिकार, असे समानता, अशी सुरक्षितता किंवा अशी बरोबरी नको. बरोबरी कशी हवी आहे? मानाने, सन्मानाने. आम्हाला अधिकार द्या पण मानाने द्या. असं तुच्छ लेखून देऊ नका की 30%, 20% असे अधिकार नको. तुमच्या बरोबरीने अधिकार द्यावं. संसाराचा समजा रथ आहे, त्याचे 2 चाक आहेत, बरोबर की नाही. तर ते एक चाक जर छोटं आहे आणि एक चाक जर मोठं आहे, तो रथ चालू शकतो का? चालू शकतो का म्हणजे तो उभा तरी राहू शकतो का? नाही उभा राहू शकत. तसंच संसार आहे, तसंच समाज आहे, आणि तसंच सरकार आहे. स्त्री पुरुषाशिवाय इलाज नाही. ते दोघंही एकमेकांना पूरक आहेत बघा. आता समजा आपण असं म्हटलं की स्त्रिया पुरुषांपेक्षा याही मताची मी नाहीये, कारण की स्त्रिया पुरुषांपेक्षा महान किंवा पुरुष स्त्रीपेक्षा महान ही स्पर्धाच नकोय. आम्हाला फक्त बरोबरीत समजा, बरोबरीत सन्मान द्या, बरोबरीत अधिकार द्या, सन्मानाने वागणूक द्या. आम्हालाही आमची मतं विचारा, या पलीकडे काहीही अट्टहास नाहीये. आज बोलताना बऱ्याच ठिकाणी असा मुद्दा आला की गरज आहे का? गरज याच्याकरता आजच्या डेटमध्ये आपल्याला बाकी गोष्टींसाठी भांडायचं नाहीये. इतिहासातल्या ज्या महिलांनी आपल्यासाठी स्टँड घेतले, आपल्याला इथपर्यंत आणले, आज मी बोलू शकते, तुम्ही माझं ऐकू शकताय, बाहेर पडला आहात, हे सगळं आपण आज करतोय. यासाठी इतिहासातील स्त्रियांनी, आपल्या पूर्वजांनी खूप कष्ट घेतले, खूप मेहनत घेतली आहे. पण आजकाल काय होतंय की या आजच्या जनरेशनला स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्यातली जी पुस्तकशी रेष की नाही, ती दिसेनाशी झाली आहे. आता मला सांगा, जेव्हा आई एखादा सल्ला देते तो काळजीने देते की नाही? सासूही एखादा सल्ला देते, काळजीनेच देणार ना. पण ती बोलली तर चालेल का आम्हाला?
नाही चालणार. आणि मग काय तर मी तिचं काय ऐकून घेऊ, अन्याय होतोय. तर हे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्या अन्याय शोधतायत. म्हणजे स्वातंत्र्य मिळालं कशासाठी? कला व गुणांना वाव मिळण्यासाठी, पुरुषांच्या बरोबरीमध्ये आपल्याला वागवण्यासाठी. मुलालाही तर बोलतातच ना हो. घरात मुलांना सल्ले देत नाहीत का? देतातच नाही. मग आजकालच्या मुलींना कसं होतंय की मला कोणी नकोय, मला कोणी काही बोलायचं नाहीये आणि मी कोणत्याही गोष्टी पाळणार नाहीये. तर असं न होता एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून आपल्याला तिच्यावर संस्कार करतात. इतक्या दिवसाचं बिंबलेलं आहे ना, पुरुषांनी आपल्यावर अन्याय केला, पुरुषांनी आपल्यावर अन्याय केला, त्याच्यामुळे त्यांनी काहीही म्हटलं की तो अन्यायच आहे. असं नाही झालं पाहिजे. संस्कार हे असले पाहिजे, सुशिक्षितता याच्याबरोबर संस्कारही असले पाहिजे. हे दोन्ही जेव्हा गोष्टी हातात हात घालून काम करतात तेव्हाच यश मिळतं. आणि अजून महिला दिनाच्या दिवशी मी अशा एका व्यक्तीला, म्हणजे अशा एका गोष्टीचा सत्कार करू इच्छिते. तुम्ही आम्ही इथे बसलो, आपल्या पाठीशी जे आपले ज्योतिबा फुले आहेत, ज्यांनी आपल्याला इथे पाठवलं, ज्यांनी म्हटलं तू जा मी सांभाळून घेतो, ज्यांनी इथपर्यंत येण्यासाठी आपल्याला मदत केली, आधार दिला, त्यांच्यासाठी पण एकदा पुन्हा टाळ्या होऊन जाऊ. त्यांची आठवणी आपल्याला हवी. पुरुष वर्गाबद्दल जेव्हा आपण बोलतो, जसं नेहमी काय म्हणतो आपण की त्याच्या मागे एक स्त्री आहे. आज जितक्या काही स्त्रिया समाजामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व गाजवत आहेत, त्यांच्या मागेही पुरुष असतीलच ना. मग त्यांचाही तर सत्कार, त्यांचंही तर कौतुक व्हायलाच पाहिजे की नाही. म्हणून त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवून घेतल्या तुमच्याकडनं. महिला दिनानिमित्त पुनश्च एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. दीपाली ताईंनी आपल्या